शरीर शुद्ध होईल स्नानानं, मन शुद्ध होईल नामानं, चित्त शुद्ध होईल ध्यानाने आणि धन शुद्ध होईल दानाने. दान करत जा, दान करत जा. दानाने लक्ष्मी दुप्पट होते. 24 वर्ष ह्या कामगार मंडळीने हे लावून धरलं, याच्यापेक्षा काय असं. आणि आपण तर देवाकडे ही प्रार्थना करणार आहे का त्यांचं आहे तोपर्यंत चालू दे. आणि जिथं नैतिकता आहे, जिथं नीती आहे, तिथं देव ते चालून घेतोच. घेणार देव चालू घेतो. आपल्या इथं काय, आपल्याकडं गावात एखाद्या मंदिर बांधायचं ठरलं ना, देव एखाद्या व्यक्तीला पुढे करीत असतो. त्याच्यामुळे देऊळ होतं असं नाही. देव त्याचं निमित्त करतो आणि मंदिर आपणच पुरं करून घेतो. देवाचं काम असं आहे, ते काय देव करीत नाही, आपण ते करून घेत असतो. काय माणसं म्हणतात माझंच वाईट का झालं. हा नशिबाचा भाग नाही. सगळे लोक लक्ष्मीच्या मंदिरात आहे, पण तिच्या शेजारी अलक्ष्मीचं मंदिर आहे. अलक्ष्मीचं सगळी रांग लागली लक्ष्मीच्या मंदिरात. अलक्ष्मीच्या मंदिरात पाय द्यायला कोणची जागा नाही. कुणी जाईनच तिथं. उघडं देऊळ. एक म्हणलं ह्याच देवी पुढे गिराईक का नाही, म्हणून तो तिच्याकडे गेला. देवी प्रसन्न झाली. बोल भक्ता, रांग लागली तिकडं, माझ्याकडं कोणीच येईन इकडं. हा म्हणला भक्त माझी एकच इच्छा आहे, 7 पिढ्या तुझी माझ्यावर कृपा हो दे. कृपा हो दे म्हणले लक्ष्मी मिळाली ना त्याला. आई ती मला गोष्ट नाही सांगायची, मला काय सांगायचंय, जिथं भाव आहे तिथं देव आहे. महिला म्हणतात तुमची सासू मेली, तुम्ही म्हणाल चांगली बातमी आली, मेली. पोरगी रडती, सुन रडती, दोन्ही सारख्या रडत्या का. लबाड बोलायचं नाही. सून रडते सुटले म्हणून, आणि मुलगी रडती मला आई. पूर्वी मुलीचं लग्न झालं का पोरगी लग्नामध्ये 1.5 तास रडायचा कार्यक्रम चालायचा. लय बॉम्बलायचे लोक लग्नात. आता नवरी रडत बिडत नाही काय. आता नवरी नवी राहिलीच नाही ना. आता 10 लग्नांमधले 7 लग्न जुने आहेत. फक्त मांडवात आणून करायचे नाही, तर ते कॉलेजला असल्यापासूनच व्हायला असत. त्या लग्नाला तर आशीर्वाद द्यायचं सुद्धा भ्या वाटत काय करावं आणि काय नाही. कारण पूर्वी असा नियम होता पोरीनो, मुलीचं लग्न बाप जमवायचा आणि ज्या घरात बाप देईल त्या घरात मुलीनं नांदायचं, असा नियम होता. तो नियम आता बदलला. आता पोरीचं लग्नच बापाला व्हॉट्सअपला माहीत झालं. गुड्डी गेली काय. आता काय झालंय महाराज, घरादारांमध्ये नामापासून माणसं दूर गेलीत आणि झटका हरिपाठासारखा झालाय. नामाशी विनमुख तो नर पापिया. माणसं भजनापासून दूर गेल्यामुळं माणसं विकाराच्या अधीन झाली आणि मर्यादा संपली. मर्यादा संपली. शाळेतून मुलगी जर आली तर आई 9वार साडीतली होती बिचारी साधी, पण ती पुरीला म्हणायची इकडे ये ग, का ग उशिरा आली तू. पोरगी म्हणायची आई ग आई बरोबर आहे, थोबाड फुडीन, काल झाडाची सावली इथं होती. आईला घड्याळ नव्हतं, पण झाडाच्या सावलीवर मुलीची शाळा होती. त्यावेळेस मुली शिस्ती शाळेत येत होत्या. आज रविवारी मुलगी शाळेत जाते, दप्तर घरी आहे आणि पोरगी शाळेत आहे. मग हा जादा तास भरतो कुठं. आणि सध्या काय झालंय, विकारी माणसं फक्त तात्विक विचार करतात. तुम्ही एक साधी गोष्ट पहा, 2-4 महिन्यापासून एक बातमी येत असते पेपरला काही, अल्पवयीन मुलीला फसवली, अल्पवयीन मुलीला फसवली, अल्पवयीन मुलीला फसवली. आता त्या पुरीचं वय असतं 15 वर्ष. ती बारीक टोनगी आहे का. तुम्ही सगळे लोक आरोप कोणावर करता, पोरावर. शिक्षा कोणाला देता तुम्ही, पोराला. त्याचं प्रायश्चित्त कोणाला देता, जरा डोके खाजवा, कोणाला देता, पोराला. पुरीचा दोष नाही का त्याच्यात. त्या पोराची त्या पोरानं टिंगल केल्यावर तिनं जर त्याच्या कानपट्टीत ठेवून दिली असती, तो कावळा शिवेपर्यंत परत पुरीच्या नाहीत लागला नसता. त्याला आधार कोणाचा आहे, याला मुलगी जबाबदार आहे ना. ग बाई तुला मोबाईल त्याच्याकडून घ्यायला गोड लागलं, त्यानं रिचार्ज मारलेलं गोड लागलं, त्याच्या गाडीवर तोंड बांधून हिंडायला गोड लागलं, मग आता का भुकती तू. याला मुलगा दोषी असं नाही, जेवढे पोराच्या फटके दिले तेवढे हिच्या द्यायला पाहिजे. हिला समजत नाही का. आणि हिला सगळं खतपाणी तिच्या आईचं आहे. आईला माहित नाही का तुझ्या मुलीकडे 10,000चा मोबाईल कुठून आला. बधीर आहेत का तुम्ही, समजत नाही का तुम्हाला. आपल्या मुलीच्या पर्समध्ये 2-2 हजाराच्या नोट आहेत. आपली मुलगी रविवारी शाळेत जाते, 3-3 सिम आहेत तिच्या मोबाईलमध्ये. तिच्या ब्युटी पार्लरचा मेकअपचा खर्च किती आहे. आपली पोरगी कशी वागते, तिची आई कुठं पारायणाला बसली का. समजा कोणती बाई माया पुढे बसलेली आहे कीर्तनात का तुझी पोरगी प्रेमात पडली तुला माहित नाही, बोटवर कर बरं.
सत्कार करतो मी, माहित नाही तुला? जाऊ दे, आजचं पाकिट देतो तुला मी, सांग करते का नाही? माहित नाही का आपली पोरगी आरशा पुढं पाहते, 2-3 वेळा भांग पाडते, आठवड्यातून एकदा बुटी बारलेला जाते, मग तुझ्या पुढलं काय पांडुरंगाचा साक्षात्कार हो राहिला का? तिची वैकुंठ गमनाची तयारी झाली. माणसं पॉझिटिव्ह विचार करतात महाराज, दोन्ही बाजूने केला पाहिजे, निगेटिव्ह अधिक पॉझिटिव्ह. आणि तसं माणसं करत नाही. याला एकच कारण, दबाव नावाची गोष्ट समज. एवढे माणसं मोकळ्या मनानं अन्नदान घालून एवढा मोठा कार्यक्रम करतात, देव त्यांचं कल्याण करणारच ना. आणि त्यातल्या त्यात ह्या वर्षाची पौर्णिमा आहे आज. महिला मंडळ पटकन उत्तर द्या. पौर्णिमा सांगतो एका मिनिटात. आजची पौर्णिमा शाकंभरी पौर्णिमा आहे. बोला पटकन, महिन्याचे दिवस किती? तुमचा काय संबंध? दिवस किती महिन्याचे? आजारी तुम्ही? बोला पटकन, किती? 30. तिचा अर्धा भाग किती? 15. पहिल्या भागाला म्हणतात शुद्ध, दुसऱ्या भागाला म्हणतात वद्य. मग वर्षाला शुद्ध किती? 50% आरक्षण. आणि ते म्हणतात वर्षाला शुद्ध 6 आहे. अहो वर्षाला शुद्ध 12. महिने किती आहेत? 12. मग शुद्ध किती येतील? 12. मग वद्य किती येतील? 12. मग शुद्धला येते ती पौर्णिमा आणि वद्यला येते ती अमावस्या. मग वर्षाला पौर्णिमा किती? 12. ऐका, 12च्या 12 पौर्णिमा एका मिनिटात. पहिली पौर्णिमा हनुमान जयंती, नीट ऐका. पहिली पौर्णिमा हनुमान जयंती, दुसरी पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा, तिसरी पौर्णिमा वट पौर्णिमा, चौथी पौर्णिमा गुरु पौर्णिमा, 5वी पौर्णिमा नारळी पौर्णिमा, 6वी पौर्णिमा भागवत पौर्णिमा, 7वी पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमा, 8वी पौर्णिमा त्रिपुरा पौर्णिमा, 9वी पौर्णिमा दत्त जयंती, 10वी पौर्णिमा शाकंभरी पौर्णिमा, 11वी पौर्णिमा माघ पौर्णिमा, 12वी पौर्णिमा होळी. संपल्या ना पौर्णिमा 12. पाहता काय माझ? 12 पौर्णिमा. मग अमावस्या किती? 12. त्यातल्या 4 सणाच्या आहेत. एका अमावस्याला शनी महाराजाचा जन्म आहे, एका अमावस्याला शनी महाराजाचा जन्म आहे, एका अमावस्याला लक्ष्मी पूजन आहे, एका अमावस्याला बैल पूजन आहे, आणि एका अमावस्याला पठ्ठ्या पेलाच पाहिजे. गटार अमावस्या इज व्हेरी बिग फेस्टिवल ऑफ पेटार्स अँड बेवडा. आता पौर्णिमा किती झाल्या? बॉम्बाला सगळं 12. अमावस्या किती झाल्या? 12. मग प्रतिपदा किती होती? मग प्रतिपदा 24 होती ना. पहिल्या 12 आणि दुसऱ्या 12. शुद्धच्या 12 24. 24 मधल्या सणाच्या 2 आहेत. एक बली प्रतिपदा आणि एक गुढीपाडवा. द्वितीय 24 सणाच्या 3. धर्मनाथ बीज, तुकाराम बीज, धर्मनाथ बीज, तुकाराम बीज, भाऊबीज. तृतीया 24 सणाच्या 2. अक्षय तृतीया, हरतालिका. चतुर्थ्या 24 मंगळवारी आली तर अंगारखी, नाही तर चतुर्थ्या. पंचम्या 5. 24 आहेत पण सणाच्या 5. रंगपंचमी, नागपंचमी, वसंत पंचमी, ललित पंचमी, पांडव पंचमी. षष्ठ्या 3. नाथषष्ठी, श्रीयाळ षष्ठी, चंपा षष्ठी. सप्तम्या 1. रथसप्तमी. अष्टम्या 3. कालाष्टमी, दुर्गाष्टमी, कृष्णाष्टमी. नवम्या 3. अविद्वा नवमी, महानवमी, रामनवमी. दसम्या 2. दसरा, माघशुद्ध दशमी. एकादशी 24 पवित्र, द्वादशी 24 पवित्र, त्रयोदशी 1 धनत्रयोदशी, चतुर्दशी 3 नरक चतुर्दशी, वैकुंठ चतुर्दशी, आनंद चतुर्दशी, पौर्णिमा 12, अमावस्या 12. संपलं वर्षाचं पंचांग. द्या 60 रुपये. बामणाला सुद्धा सुधारायचं नाही एवढं पंचांग. मी पंचांग भविष्य असं टपक्यात सांगणार, टपक्यात. असं समोरच्या माणसाला पाहून लगेच नाही बाई, इथं 2-3 दिवशी पेणार आहेत, एका मिनिटात सांगा. ते उगाच भांडणाचा मूळ नको, नाही तर असं लगेच नजरेत सांगणार. असं पटकन सांगणार. एका असं नजरेत जरी टाकलं तरी, हे बाई इंग्लिश मिडियमला आहे, इंग्लिश मिडियम, मराठी मिडियमला, दुसरीला आहे का तिसरीला आहे, पटकन असं नजरेतून सांगणार. उघड वाद नको. पौर्णिमा झाल्या 12, अमावस्या झाल्या 12. बचत गटाच्या बाया, महिला आघाडीच्या बाया, कॉलेजचे पोरं, दारुडे बिरुडे, बिवडे बिवडे, जुगारे बिगारे. उद्या कोणी म्हणाय नको मा नाव नाही घेतलं कीर्तनाला. सगळ्या मंडळीला धन्यवाद आणि कीर्तनाला सुरुवात.
मग तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय होतं? आतापर्यंत तीनच गोष्टी क्लिअर करून द्यायला तुम्हाला. ज्ञानच देव आहे, देवच ज्ञान आहे, देव आहे, फायनल झालं. आणि त्या पूजेचा नियम 24 वर्षाचा आहे. हा 24व्या वर्षाचा आहे. हा असाच चालत राहो ईश्वरचरणी प्रार्थना. आणि अशासाठी नामदेवराया देवासमोर नियम करतात. मुद्द्याला सुरुवात. नियमाचे 3 प्रकार आहेत. कायिक नियम, वाचिक नियम, मानसिक नियम. तपाचे 3 प्रकार आहेत. कायिक तप, वाचिक तप, मानसिक तप. नीट आहे का बरं? तपाचे प्रकार 3. कायिक तप, वाचिक तप, मानसिक तप. तपाचे 3 प्रकार. तपाचे 3 प्रकार. नियमाचे सुद्धा 3 प्रकार. कायिक नियम, वाचिक नियम, मानसिक नियम. तापाचे 3 प्रकार आहेत. अधिदैविक, अधिभौतिक, आध्यात्मिक. ताप झाले 3, नियम झाले 3. आता पुन्हा ऐका बरं का. नियम झाले 3. प्रारब्धाचे सुद्धा 3 प्रकार आहेत. उत्तम, मध्यम, कनिष्ठ. उत्तम त्याला 18व्या अध्यायात शिकववी आहे. इष्ट, अनिष्ट, इष्ट इष्ट. उत्तम, मध्यम, कनिष्ठ. आणि त्याला 14व्या अध्यायात शिकववी आहे. रजतम सत्व, प्रकृती जाण. सत्व ते उत्तम, रज ते मध्यम. म्हणजे रजगुण, तमगुण, सत्वगुण. नियमाचे प्रकार 3. नियम. तू शाळेत जाते का? कितीला आहे तू? 10वीला आहे का? 6वीला आहे? सिमीला आहे तू? हा, मराठी मिडियमला आहे. 6वीला आहे तू? 6वीला आहे म्हणलं थोडं तू अवघड होईल. अवघड प्रश्न तुला नाही समजायचा. पटकन समजेल तुला. जेवढं समजेल तर. दिशा किती का? 4. मुख्य 4. उप 4. बरोबर आहे. आता 2 राहिल्या. दिशा एकूण 10 आहेत. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, ईशान्य, आग्नेय, वायव्य, नैऋत्य, अप अँड डाऊन, खाली आणि वर. एकूण दिशा किती झाल्या? 10. मानेपासून वर इंद्रिय 5 आणि मानेपासून खाली 5. 5 आणि 5 10. आणि या 10च इंद्रियांनी नियम करायचा. नियम असा काही नाही करायचा. भाकरी खात नाही, सफरचंद खातो, चहा पित नाही, दूध आणतो, बायको करीत नाही, टिकटॉक पाहतो. हा नियम नाही करायचा. मग नियम काय करायचा? काय करायचा? नामदेवराया देवाला म्हणले, देवा मी पहिला नियम करतो. काय? देह जावो अथवा हो, देह जावो अथवा हो. शाळेतून पोरगा आला तर आई त्याच्या तोंडावरून हात फिरवते. आई, तो वात्सल्य भाव आहे. आणि तोच हात नावी फिरवतो, त्याचा 50 रुपये भाव आहे. आई फिरवते तो वात्सल्य भाव आहे. आणि नावी फिरवतो त्याचा 50 रुपये भाव आहे. हात दोघांचे, पण भावात फरक आहे. सासू मेल्यावर मुलगी रडते आणि सुनई रडते. मुलगी रडते मला कधीच आई मिळणार नाही म्हणून, आणि सासू सून रडते सुटले म्हणून. दोघींचा भाव वेगळा आहे. भाव वेगळा आहे. जसं आपण म्हणतो बा त्या प्रियकराचं त्या प्रेयशीवर लई प्रेम आहे, हा पागलपणा आहे. या प्रियशा प्रियकरावर कधी खरं प्रेम करू शकत नाही. हा 80% प्रियकरांना भ्रम झालाय का ही पोरगी माझ्याशिवाय कोणावर प्रेम करत नाही असं 3 जण म्हणतात. तू तर 4था नंबर आहे भाऊ. 3 भाषे घेतलं तू खैस होतो का? हे प्रेम बीम नाही महाराज. नाही नाही नाही. बायको बिको ह्या जगात प्रेम नामाची ताकद वाढल्याशिवाय उत्पन्नच होऊ शकत नाही. नामस्मरणाची ताकद जितकी अंतकरणात वाढेल तितकं अंतकरणात काय उत्पन्न होईल? प्रेम. आणि जितकं प्रेम उत्पन्न होईल तितकं चित्त शुद्ध होईल. आणि जितकं शुद्ध होईल तितका देव त्याच्यात राहायला येईल. हे प्रेम बीम ह्या कल्पना आहे. फक्त बोलायचं आपण माझी बायको माझ्यासाठी वाट पाहते, बावळट आहे तू. अहो माणसाची बायको 3 वर्षात नवीन 3 वाक्य बोलते. 3 वर्षात. पहिलं वर्ष ऐका, पहिलं वर्ष नीट ऐका. ऐकलं का? संपलं पहिलं वर्ष. दुसरं वर्ष ऐकू येत आहे का? आणि
तिसरं वर्ष कान फुटले का झालं दिंडी तिने करीन आला आमच्या बोकांनी. माणसाची बायको तीन अंकी नाटक करते भाऊ. कोण कोणावर प्रेम करायला मोकळा आहे. नऊवार साडीतली फाटक्या उघड्यातली आई, फाटक्या धोतरातला बाप आणि अखंड भजन करणारी संत सोडून जगावर कोण प्रेम करतं. कोणाला वेळ आहे. हे प्रेयसी प्रेयसी आता इथं माझ्या पुढे 2-3 प्रियकर बसले. सांगा बरं तुमचं हॉटेलचं बिल कधी प्रेयसीनं दिलं का. देणारच नाही ते हुशार जानवर आहे. 16 आईस्क्रीमच्या कांड्या खातं एकटं आणि त्याला विचारलं तुला घेते म्हणतं इंटरेस्ट नाही. पैसेच नाही तर इंटरेस्ट काय घेतो. पैसे असले बाकडे खाशील तू. हे याचं प्रेमन काय असं काय. हो ह्या प्रेमातली ठिकाणं 2च आहेत. एक आईवडील आणि 2 संतांचं हृदय. हो संसाराची राख रांगोळी झाली तरी ज्ञानेश्वरी लिहिली आणि गाता पाण्यात टाकला तरी तारून जगाला दिला. हो आपण नुसतं म्हणतो बागा, आपण नुसतं म्हणतो प्रेम. हे बायका पोरं प्रियशी प्रियशी. आता प्रियशी प्रेम का करते. आपला खिस्सा थोडा गरम आहे. आपण तिला मोबाईल घेऊ शकतो, गाडीवर फिरू शकतो, तिचं हॉटेलिंग देऊ शकतो, तिला तोंड बांधून गाडीवर फिरू शकतो. त्यामुळे ती आपल्यावर प्रेम करणं साहजिकच आहे. तिला जर म्हणलं मी कड्यावरून उडी टाकतो तू टाकेती का पाहू टेस्ट. ती तुला लुटून घरी येईल आणि दुसऱ्या पोराला मेसेज करीन गेला तो. आता काही लोक म्हणते ते प्रियशी प्रियकर एकमेकाच्या गळ्यात हात घालून मेले. या बावळात कल्पना आहे. पोरगी कुठं पोरासाठी मरत असते का. काय अनुभव आहे तुमचा. पोरगी पागल आहे का तू. काही पोर आहे तिथे बावळात आहेत. पोरगी इतके बिंडोक झाले ते 2-4 वर्षात. पोरी गरीब पोरावर प्रेम सुद्धा करीत नाही. आता पार्टी तगडी आहे का, बंगला मोठा आहे का, गाडी भारी आहे का, ते याड का असं. माल पैसे. 99% जनता कशावर प्रेम करती पाहिजे. मग तो पोरगा MBBS आहे त्याच्यावर प्रेम नाही करणार ती पोरगी. तो MD आहे त्याच्यावर प्रेम नाही करणार. तो CA त्याच्यावर प्रेम नाही करणार. हा 12वी नापास आहे पण माल मोकार आहे. मोटरसायकल आहे, चार्जर आपल्याला रिचार्ज मारून देतो, बॅलन्स देतो, हॉटेलिंग देतो. माणसं म्हणते ती पोरगी म्हणते बस मी तुझी सोडून दुसरी कोणाची होऊ शकत नाही. ज्यांनी ज्यांनी अशी लव्ह मॅरेज केले ना लफडे लफडे दरवाजे लावून भांडे घाशीत. वाट लागली यांची वाट. माणसं भजनापासून दूर गेली. मग फाशी आत्महत्या या गोष्टी घरायला लागल्या. ह्या नशिबाच्या नाहीत. 15 वर्षापूर्वी तुम्ही पांढऱ्या पिशी तांबड्या पिशी रोग ऐकला होता का सांगा मला. या 5-6 वर्षात नवीन रोगाची उत्पत्ती झाली. पिशी वाढल्या. काही झालं का वाढल्या. तांबड्या वाढल्या, पांढऱ्या कमी पडल्या. सगळ्या लोकांना सांगतो पेशी डॉक्टरकडे चेक केल्या ना तुम्ही. डॉक्टरनं जर तुम्हाला पेशी कमी जास्त सांगितल्या तर एकाच डॉक्टरवर अवलंबून राहू नका. दुसऱ्या डॉक्टरकडे परत चेक करा 2 दिवसानं. रिपोर्टमध्ये फरक होऊ शकतो. कारण त्यांचं ते सर्कल असतंय. सोनोग्राफी यांच्या इथंच करायची. इकडे केल्यावर का उरफाटी चित्र दिसत आहे का. त्यांच्या त्या साखळ्या आहेत. नाही तर कधी होतं का पांढरे पिशी तांबडे पिशी. पण ह्या मानवनिर्मित का झाल्या. पैसे कमवण्याचं साधन झालं. माणसांना आहार राहिला नाही आणि माणसांची हृदय सात्विक राहिली नाहीत. आजार येण्याचं हे कारण आहे. जेवण बरोबर नाही, वेळेत जेवायचं नाही, झोप वेळेत नाही आणि विचार चिंतन चांगलं करायचं नाही. तर अटॅक कधी येत असतं कोणाला. मी कीर्तनात बसलेल्या माणसाला टोटल माणसांना एवढ्या समाजात सर्टिफिकेट देतो. आपलं कीर्तन ऐकलेल्या माणसाला 6 महिने अटॅक येऊ शकत नाही. येऊ शकत नाही. तो एकटा हसतो घरी गेल्यावर. मी अटॅक कोणाला येतो. झळकाट माणसाला अटॅक येतो. जी माणसं दुसऱ्यावर झुरत येणार. दुसऱ्याच्या दारापुढे नवीन वा पाहिली मी आलो बा. मग बाकीची म्हणली पाहुण्याची होती ती. आणि पाया पडून सांगतो स्टेजवरच्या सगळ्या लोकांना खाली बसलेल्या हे इंद्रिकरचं कीर्तन आहे. मी मरण ना महाराज मरणार नाही. मी 5-25 वर्ष 5-25 तास कसे काढील अजून. पण पाया पडून सांगतो मी मेलो तरी तुम्हाला आपलीच आठवण येईल.
हा माणूस काय म्हणत होता, संवाद संपल्यामुळं अटॅक आलाय. माणसं एकमेकाशी बोलायची बंद झाली, माणसं बोलतच नाही. त्या मोबाईलमुळे एवढी बेकारी झाली. नवरा बायको बोला ना, एका खाटावर दोन कोपऱ्यात दोन बसले. इकडं पबजी चालली, इकडं टिकटॉक चाललंय. ती याड रतळ गुतलंय पबजीत आणि ही उर फट्या बावलीची गुतली टिकटॉक मध्ये. नवरा बायको बोला ना एका खाटावर. आणि ह्या न बोलण्यामुळं मेंदूवर तणाव आला. एज्युकेटेड लोकांसाठी सांगतो, कोणी डॉक्टर विक्टर असले तर, शिक्षक विक्षक पुढारी फेडारी, अटॅक इज नॉट अ डिसीज. अटॅक इज नॉट अ डिसीज, इट इज ए सायकोलॉजिकल टेन्शन. अटॅक हा रोग नाहीये, हे मानसिक संतुलन डॅमेज झाल्याचा परिणाम. अटॅक जर रोग असता तर डॉक्टरला काय यावा, त्याच्यात उशाला गोळ्या आहे, तिथं गोळ्या घे बोत गेलं. अटॅक हा रोग नाहीये. अटॅक काय येतो, वारंवार त्याच गोष्टीचं चिंतन करायचं, त्याचा परिणाम कसा होतो मेंदूवर. तुम्हाला अटॅकला औषध सांगा, एकाही डॉक्टरकडे जायचं नाही कधी. तुम्ही इंद्रिकर मंत्र पाळायचा महाराज, आजारच नाही. मला अजून स्वतःला सर्दी नाही झाली महाराज, मी इंजेक्शन मारेल नाही अजून. हलक्या हाती 6 तास बोलतो मी रोज. 3 तर रोज करतो, परवा तर 4 काढले 2-3 दिवस. अंतर काढलं तर 4ही धरतो. 3 तास रोज. आहे का तुम्हाला वाटतं का हा माणूस 6 तास बोलत असेल तुमच्यापेक्षा फ्रेश आहे का नाही? सर्दी नाही. अटॅक यायचं नसेल ना, तुम्हाला 3 औषधं सांगतो, 2च औषधं सांगतो. एक, काल काय झालं आठवू नका, उद्या काय होईल याची चिंता करू नका, आणि आज वाईट वागू नका. अटॅकच येणार, येईल अटॅक. काल काय झालं ते मरू दे तिकडं. कॉलेजला असताना तुला प्रियशीनं धोका दिला, तिचं पोरगा इंग्लिश मिडियमला जात होतो, तू तिच्यावर जळतो म्हणजे पागल आहे का तू? सोडून दो ते विषय. ए दरिद्री शिर सलामत तो पगडी 50. ए काल काय झालं आठवू नका, उद्या काय होईल आपल्या हातात नाही, आणि आज वाईट वागू नका. कशाला अटॅक येईल? मर मग तसाच. काही माणसं कामावरून सुटले ना, एकटे बोलत झाला, त्या ज्या गाडीतून उतरला त्याच गाडीत चढला परत तू. माणसं पार बरमिष्ट झाली. लय घ्यायला गेला आणि मोबाईल आला, त्यानं चैन सुद्धा खोलली नाही, अख्ख्या बुटात पाणी गेलं. माणसं पार पागल झाली, बोलणंच बंद नाही. झोळीमध्ये पोरग रडत आहे ढंढसा, तिने कुकर लावला, पोराला भूक लागली, आता त्याची झोप झाली म्हणल्यावर त्याला दुधाची गरज आहे. बाईनं ते पोरग खाली काढलं, फरशी उठवलं, गॅसवर दूध तापवलं, ताटात गार केलं आणि बाटलीत भरून त्याला बुज बसवलं, आणि पोराजवळ आली चांगली दूध द्यायला. पोरग खाली दूध, तिनं हातही केला असा. आता पोरग बारीक असल्यामुळे त्याचा हात पुरला नाही, त्याच्या तोंडात द्यायला काय रोग झाला का तिला? फोन आला तेवढ्यात, वर गप्पा आणीत बसली, बाटली अशीच. कुत्रीचं पिलो अख्खं दूध पिऊन गेलं, पोर पाहत राहिलं, कुत्रीचं पिऊन गेलं. हे मोबाईल वापरणारे अवलादी झोपती नाही, यांना झोपताना जर मोबाईल नसला ना, ही गोदडीच्या दोऱ्या उपशीत येत. एकानं निम्या रात्री गोदडी फाडली, टरा गोदडी फाडली. त्याचा बाप म्हणला, यानं काल खाट मोडली ना आज गोदडी फाडली, याला झालं काय? त्याच्याही म्हणली, सावध व्हा नाही तर उद्या तुम्हाला फाडीला. संवाद संपला, आणि संवादामुळे अटॅक येतो. काय मत आहे तुमचं? अटॅकला दुसरं एक औषध सांगतो, या औषध तुम्हाला मान्य आहे का? सोडून द्यायचं सगळं, आणि अटॅकला दुसरं औषध सांगतो. वादाचा आणि भांडणाचा मुद्दा आला का माघार घ्या, तुमचा जय. आता आपण सगळे माळकरी आहेत. तुकाराम महाराज आपला बाप आहे, ज्ञानेश्वर महाराज आपली आई आहे, मान्य आहे ना आपल्याला? आपल्याला एखादं येडं म्हणलं तुकारामाचा खून झाला, आपण लई इंटरेस्ट घ्यायचं काही? जो माणूस म्हणतो तुकारामाचा खून झाला, तो माणूस वाद घालायच्या लायकीच आहे का? त्याला बुद्धी आहे का मला सांगा? नाही. मग आपण बुद्धिमान माणसाने त्याचं डोकं लावण्यापेक्षा गप्प बसल्याचा फायदा आहे का आरडल्याचा?
गप बसल्याचा फायदा ते करून करून काय करीन. आपण जर बोललो तर त्याला स्फूर्ती मिळते आणि नको त्याला मार्केट येतं. मग आपण त्याचा निषेध करायचा, टपऱ्या पेटवा, गाव बंद ठेवा, म्हणजे येड्याला मार्केट द्या. त्याच्यापेक्षा रिलॅक्स राहा. ते दुपारभर भुकल. आपण लगेच म्हणतो आता तो असं बोलला, मग त्याच्याबद्दल निषेध करा, त्याची डिजिटल लावा. म्हणून अजून मूर्खांची प्रसिद्धी करण्यापेक्षा गप बसून घ्या. ते आपलं गप मारत, त्याला काय भेज आहे का? त्यानं कधी गाथा वाचलाय का? नको त्याला मार्केट नाही.